श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, महाराष्ट्रात 1 जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे. परंतु या संदर्भात आणखीन पण लोकांच्या मनात काही गोंधळ करणारे प्रश्न आहेत. जसे की उत्पन्नाचा दाखला लागणार की नाही लागणार, कुठे लागणार, कसा मिळणार, त्याचप्रमाणे तुम्हाला रहिवासी दाखला कसा असेल, त्याचे काय पात्रता आहे, आणि सर्वात मोठा प्रश्न, एका कुटुंबातील किती स्त्रिया यासाठी पात्र आहेत, या सर्वांचे आपण उत्तर देणार आहोत. त्याचप्रमाणे जॉईंट खाते लागेल का सिंगल खाते लागेल, कुठल्या बँकेत लागेल, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, ITI, डिप्लोमा, कॉमर्स, सायन्स, 10वी 12वी सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती या सर्वांची माहिती भेटणार आहे. तर वळूयात आपल्या मूळ विषयाकडे. तर बघा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. याचा अधिकृत GR देखील आलेला आहे. परंतु याच्या काही जाचकाठी होत्या सुरुवातीला, परंतु त्या आता शिथिल करण्यात आलेल्या आहेत. जसं की याच्यातील सर्वात महत्वाचे मुद्दे म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र. रहिवासी प्रमाणपत्र पहिले तहसीलमध्ये आपण काढायचो, डोमासाईल प्रमाणपत्र. परंतु आता माननीय मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्याकडे ते प्रमाणपत्र नसेल तर त्याला 4 पर्याय आहेत. पहिला म्हणजे तुम्हाला तुमचं मतदार कार्ड, त्यानंतर तुमचं रेशन कार्ड, जन्म दाखला आणि त्याचप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला. फक्त हे 15 वर्षापूर्वी असायला पाहिजेत. त्यानंतर सर्वात मोठा एक प्रश्न येतो की ते उत्पन्नाचा दाखला कोणाकोणाला लागेल. तर उत्पन्नाचा दाखला तुम्ही तहसीलमध्ये काढू शकता. 2.5 लाखापर्यंत त्याची मर्यादा आहे. आणि जर तुमच्याकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार नाहीये. आणि जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन नावाचा एक फॉर्म आहे गव्हर्नमेंटकडून दिलेला. तुम्हाला पाहिजे असेल तर गुगलवर nanafoundation.in, nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा आणि तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्या. तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची देखील गरज नसणार आहे. हे सर्वात मोठा गोंधळ करणारे प्रश्न, याची तुम्हाला मी उत्तर दिलेले आहेत. आणखीन एक क्रिटिकल मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, एका घरातील किती महिला यासाठी पात्र आहेत. तर व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर नक्की क्लिक करा. तुम्हाला सर्व अधिकृत माहिती भेटेल आणि फॉर्म देखील भेटेल. तर बघा, एका घरामध्ये साधारणतः जर तुम्ही नवरा बायको असताल तर तुमची बायको त्यासाठी पात्र आहे. परंतु ज्या ठिकाणी जॉईंट फॅमिली असते त्याच्यात त्यांना 2-3 सुना असतील आणि त्यांचे रेशन कार्ड मध्ये नावं नसतील किंवा असतील तर त्यासाठी किती पात्र आहेत. तर त्या साधारण घरातील GR मध्ये असं सांगितलेलं आहे की घरातील 2 स्त्रिया म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित अशा प्रकारे त्यांची पात्रता आहे. मग अशा स्त्रियांनी काय करायचं आणि फॉर्म कुठे भरायचा. तर या सर्वांना मी सांगतोय की तुम्ही आता तुमचा नोंदणी करून घ्यावी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही नोंदणी करावी. त्यानंतर तुमचं राशन कार्ड मध्ये नाव नसेल तर तुम्ही वेगळा उत्पन्नाचा दाखला दाखवावा त्या ठिकाणी. आणि घरातील एक व्यक्ती जी असेल त्याच्या नावाने तो राशन कार्ड जे असेल त्याने फॉर्म भरावा. आणि उर्वरित व्यक्ती ज्या असतील, त्यांच्या सुना असतील तर त्यांनी स्वतःचं सेल्फ सर्टिफिकेशन हा फॉर्म भरावा. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कौटुंबिक उत्पन्न दाखवून तुमचं फायदा घेऊ शकता. पण जर तुम्ही एकाच राशन कार्डचा वापर करून सर्वांचे फॉर्म भरले तर ते बाद होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर अशा प्रकारचे उत्तर आहेत. त्याचप्रमाणे बँकेचे कुठले अकाउंट पाहिजेत, तर पोस्टाने देखील आता सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 0 बॅलन्स मध्ये पोस्टमध्ये देखील अकाउंट ओपन होणार आहे. ते देखील तुम्हाला चालणार आहे. आणि शक्यतो मी सर्वांना सांगतो की राष्ट्रीय बँकेचेच अकाउंट उघडावे, कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आणि फॉर्म भरताना सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा अकाउंट नंबर हा व्यवस्थित असला पाहिजे आणि मोबाईल नंबर तो अपडेट असला पाहिजे, जो तुमचा आधारशी लिंक असेल आणि तोच बँकेमध्ये असला पाहिजे. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला अपडेट भेटेल. तर आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. PDF फाईलसाठी टेलिग्राम जॉईन करा. टेलिग्रामची लिंक ओपन नसेल होत तर टेलिग्राम ऍप डाउनलोड करा आणि त्यात नाना फाउंडेशन सर्च करा. त्याचप्रमाणे nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा किंवा nanafoundation7.com या वेबसाईटला सर्च करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. काही अडचण असेल तर कमेंट करा. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.